मागच्या 4-5 महिन्यापासून मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आज राजकारणात सुरू आहे, राजकारण हे माझ्यासाठी सेवेचं साधन होतं. परंतु ज्या पद्धतीने सुरू आहे, इकडलं तिकडे, तिकडून इकडे, तिकिटासाठी इकडे, जे 15 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, आता मला तिकिटासाठी भाजपमध्ये जायचं आहे, हे जे चालू आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी 150 जणांनाच शेवटी तिकीटं मिळणार आहे. मग 150ना जर तिकीटं मिळणार आहे तर अपेक्षा किती जणांना? तर 1500-1600 जणांना. आता 1600 जणांना तर तिकीटं देऊ शकणार नाही. आणि याच्यात कुणाला तिकीटं हवेत? तर जे आजी आजोबा झालेत त्यांनासुद्धा तिकीटं हवे आहेत. ज्यांना स्वतःला तिकीट नको, मिळू नाही शकत, त्यांना आपल्या बायकांना तिकीटं हवे. आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं. आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा. थांबायचं म्हणजे काय? तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची. तशी माझी आमदारकी 13 मेपर्यंत आहे. आणि 13 मेपर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे.